नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव यावर तुमचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकूयात ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये ज्येष्ठांचे वृद्धाश्रम याविषयीची माहिती आपल्याला अॅडव्होकेट प्रमोद ढोकळे देणार आहेत. ऐकूयात तर. पुढचा जो भाग आहे तो ज्येष्ठांच्या वृद्धाश्रमासंबंधीचा एक भाग आहे. कारण माद्रिद प्लॅन मधल्या जे 2002 जे आपण डॉक्युमेंट बोलतो ज्याच्याप्रमाणे हा कायदा झालाय त्याच्यामध्ये त्यांनी 3 जे महत्वाचे जे पिलर्स सांगितले. त्यातला दुसरा आहे की ज्येष्ठांच्या संबंधी वृद्धाश्रमाची सोय सरकारने करावी आणि त्या वृद्धाश्रमांच्या मध्ये ज्या ज्येष्ठांना इन्कम नाहीये त्यांना प्राथमिकता दिली जावी, प्रायोरिटी दिली जावी. आणि आधीच्या कायद्यामध्ये फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 वृद्धाश्रम असावेत वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. परंतु आता नवीन प्रपोज्ड अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की याच्याबरोबर डे केअरची देखील व्यवस्था व्हायला पाहिजे. आपण जर बघितलं तर आज पुण्यासारख्या शहरांमध्ये असो किंवा मुंबईसारख्या शहरांच्या मध्ये असो की ज्येष्ठ जरी मुलांच्या बरोबर राहत असले तरी 80-85 वर्षाचे ज्येष्ठ घरात एकटे बसून कंटाळतात आणि घरात दिवसभर काय करायचं त्यांच्या पुढे मोठा आम असून असलेला प्रश्न येतो. म्हणून त्यांच्यासाठी डे केअर म्हणजे दिवसभर त्या ज्येष्ठांना त्या डे केअर मध्ये जाता येतं, तिथे खेळ असतात, त्यांचं मनोरंजन होतं, वाचन होतं, दुपारचा एखादी झोप देखील ते तिथे घेऊ शकतात, कॅरम खेळू शकतात. अशा पद्धतीची डे केअर सेंटर्स उघडावी असं या कायद्यामध्ये एक नवीन तरतूद आता करण्यात येत आहे. तेव्हा या डे केअर संबंधीचा विचार देखील आज आपण सर्वांनी एक संघटना म्हणून करावा असं मला वाटतं. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी स्वतःचं एक डे केअर सेंटर देखील सुरू केलेलं आहे आणि या बाबतीत एक चांगला पाऊल उघडलं आणि तिथे त्यांनी ज्येष्ठांच्यासाठी ड्रॉइंग शिकवणे, कॅरम खेळायला शिकवणे, गाण्याच्या संधी देणे वगैरे वगैरे अनेक त्यांचे उपक्रम ते राबवतात की जेणेकरून ज्येष्ठांची क्रिएटिव्हिटी ही अबाधित राहील. तर या डे केअर सेंटरची देखील वाच्यता आता इथे करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ह्या अमेंडमेंट सगळ्या झालेल्या आहेत. या अमेंडमेंटमध्ये आता 3 वर्षाची अब्यूजसाठी जी सजा आहे ती 6 महिन्याची होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या कायद्यामध्ये अतिशय जो महत्वाचा भाग मला वाटतो तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो तो असा आहे की आज आपण काही वास्तव मान्य केले. आपण डिनायल मोड मध्ये असतो. आपण आमची संस्कृती फार थोर आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही असं वागतो वगैरे वगैरे आपण म्हणतो. परंतु वास्तवात जर आपण बघितलं तर काय असतं तर ज्येष्ठांच्याकडे दुर्लक्ष होतंय हे वास्तव आहे. आता हे दुर्लक्ष होत असताना हे जाणून बुजून केलं जातं का असं म्हणणंही थोडंसं धाष्ट्याचंच ठरेल. कारण अनेक मुलं जेव्हा ज्येष्ठांच्या पासून दूर राहतात तेव्हा त्यांच्या डोक्यांमध्ये आपल्या आई वडिलांच्या बाबतच्या काही विचार असतात, प्रेम असतात, कृतज्ञता असते, परंतु त्यांना त्यांची रोजीरोटी किंवा उपजीविकेसाठी दूर जावं लागतं. आज अमेरिकेमध्ये गेलेल्या मुलांचे आई वडील जसे आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जागोजागी सापडतात ते एकाकीच आहेत. त्याचप्रमाणे देशामध्ये देखील आयटी इंडस्ट्रीज असो किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये असलेली मुलं देखील आई वडिलांच्या जवळ राहू शकत नाही, ती वास्तव आहे. महानगरांमध्ये देखील मुलं 24 तास आई वडिलांच्या बरोबर राहू शकत नाही, हे देखील वास्तव आहे. मग हे वास्तव आपल्याला आता स्वीकारायला पाहिजे. हे वास्तव एकदा आपण स्वीकारलं की मग यातनं मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न सुरू होतो. हा मार्ग कसा निघू शकतो तर पहिला आपण जर डे केअर म्हटलं, पण डे केअर एवढ्या सगळ्यांना सामावून घेऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी इतरही काही उपाय आपण करू शकतो. हेल्पेजवाले जे आहेत कोरगावकर ते मला नेहमी सांगतात की प्रमोद आम्ही माझ्याकडे कॉलेजच्या मुलांना मी लिंकेजेस केलेले आहेत
आणि माझ्याकडे फोन आला, आय फील व्हेरी लोनली, कॅन यू सेंड समवन, तर मी माझ्या त्या मुलांना सांगतो की बेटा जाओ अंकल के साथ बैठो, किंवा वो आंटी को पिक्चर को लेके जाओ, त्यांना ते बरं वाटतं. बट रिमेंबर, हे सगळीकडे होणं शक्य नाहीये आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ज्येष्ठ नागरिक संस्था आहेत त्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर ह्या ज्येष्ठ नागरिक संस्थांचं जाळं आज मोठं पसरलेलं आहे. प्रत्येक विभागामध्ये हे जाळं निश्चितपणे आज अस्तित्वात आहे. फक्त ह्या जाळ्याला दिशा देण्याची गरज आहे. त्या जाळ्याला नेमकं दाखवायची गरज आहे की आपण कुठल्या पद्धतीने काम करू शकतो आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे एकाकी आहेत, ज्यांना कंपनी हवी किंवा ज्यांना बोलण्यासाठी माणूस हवा किंवा संध्याकाळी कुठेतरी जाऊन वेळ घालवायचा असेल तर त्यांच्यासाठी अशा सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. आता या सुविधांची वाच्यता सुद्धा या कायद्यात आहे. काय आहे? कारण परत माद्रिद प्लॅन ऑफ ऍक्शन युनायटेड नेशन्सने सांगितलेलं आहे, इट हॅज टू बी प्रोव्हाइडेड. आता या विरंगुळा केंद्रांची सुद्धा जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या या विरंगुळा केंद्रांच्या बाबत जागरूकता आलेली आहे निश्चित, परंतु नेमकं काय केलं पाहिजे त्याची दिशा अजून सापडत नाही. तर ते दिशा देण्याचं काम देखील मला वाटतं की परत आपण करणं गरजेचं आहे. असं बघितलं की ज्येष्ठ मंडळींच्यासाठी महिन्याकाठी एखादा जरी सांस्कृतिक प्रोग्राम केला, की एखाद्या साहित्यिकाला आणलं, कवीला आणलं किंवा एखाद्या गाणाऱ्या ग्रुपला आणलं वगैरे, तर एक छानपैकी कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यानंतर कॅरम्स ठेवले तर ज्येष्ठ फार उत्तम कॅरम खेळतात हेही आता लक्षात आलेले आहे आणि तसे प्रयोग काही जे झालेले आहेत. मी जिथे ठाण्यामध्ये राहत होतो तिथे हे मी केलेलं आहे की कॅरम्स आणून ठेवलेले आहेत आणि तिथे म्हणजे की ज्येष्ठ यायला लागलेत, ज्येष्ठ बोलायला लागलेत, व्यक्त व्हायला लागलेत. तर अशा पद्धतीने ज्येष्ठांच्यासाठी ही विरंगुळा केंद्र निर्माण करणं आवश्यक आहे आणि ह्या विरंगुळा केंद्रात जाणीवपूर्वक निर्माण होतं. पण ह्या विरंगुळा केंद्र निर्माण करण्यासाठी त्या स्तरावरची जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे ग्रामपंचायत असो, पंचायती असो, नगर परिषदा असो किंवा महानगरपालिका, तर यांच्याकडे ती सेन्सिटिव्हिटी आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा ठाण्यासारख्या शहरांच्या मध्ये मी जेव्हा ह्या विरंगुळा केंद्रांच्या संबंधी प्रयत्न करायला जातो तर विरंगुळा केंद्र जी आहेत ही अतिशय महत्वाची आहेत लक्षात घ्या. कारण विरंगुळा केंद्रांच्या मार्फत आपण या ज्येष्ठांच्याकडे दैनंदिन बेसिसवर जाऊ शकतो. नुसते ज्येष्ठ नागरिक संघ स्थापले लोक काय करतात, वर्षी येतात, मी महिन्याला या जे काही कार्यक्रम कराल त्याला येतात. आता कोविडमध्ये तर तेही महिने बंद झालेले आहेत. परंतु विरंगुळा केंद्रांमध्ये दैनंदिन लोक येतात, एकमेकांशी बोलतात आणि मोकळे. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विरंगुळा केंद्रांच्यासाठी पैसे काहीतरी एक फायनान्स दिला जावा आणि त्याच्यासाठी एक तरतूद प्रत्येक महानगरपालिकांच्या मध्येही असलेच पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःचं एक धोरण करावं की आपल्या एकूणच आपला जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पात 1% किंवा 2% अशा पद्धतीचे जो पैसे आहेत हे ज्येष्ठांच्यासाठी विरंगुळा निर्माण केंद्र किंवा एनेबलिंग अॅटमॉस्फिअर निर्माण करण्यासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी खर्च करण्यात यावं. सध्या आपण जर गेलो, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो, सध्याचा माझा अनुभव असा आहे की मला नगरसेवक आणि ही मंडळी सांगतात की हो आता आम्ही केला ना खर्च. म्हणतो काय रे केला बाबा? नाही, कॉर्नरवर आम्ही बेंचेस टाकलेले आहेत आणि तिथे पेपर ठेवून दिलेले आहेत, परंतु त्याच्यामुळे फारसं काही साध्य होत नाही असं मला वाटतं. आता आपण म्हटल्याप्रमाणे विरंगुळा केंद्रांचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन देखील होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता या कायद्यातला जो तिसरा भाग आहे आरोग्य सेवा, तर आरोग्य सेवेबाबत आता आपण बघतोय की डॉक्टर विनोद शहा हे अतिशय महत्वाचं काम करतायत. या आरोग्य सेवेमध्ये देखील मूलभूत बदल होणं आवश्यक आहे आणि या आरोग्य सेवेसाठी देखील एक बजेट देणं गरजेचं आहे आणि ते नेमकं बजेट खर्च होणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी जेरियाट्रिक्स म्हणजे तज्ज्ञ वगैरे ही मंडळी आहेतच, परंतु त्यांचं मार्गदर्शन घेणंही गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा हा जो कायदा आहे हा सगळा आलेला आहे हा युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या जो काही आपण त्यांच्याबरोबर करार केला त्यातनं आलेला आहे. आणि हा आपल्याला काय करावा लागला, कारण संयुक्त राष्ट्र संघाबरोबर जो काही आपण करार केलेला आहे त्या कराराचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा कायदे करतो, लक्षात घ्या, मुळामध्ये आपण हा कायदा केलेला आहे, हा कायदा आपण केलाय कारण संयुक्त राष्ट्र संघाने आपल्याला सांगितलं आहे कायदा करा. त्याच्यावरनं आपण राष्ट्रीय धोरण केलं, राज्याचं धोरण केलं आणि कायदा केला. पण हे सगळं करायला भाग पाडलं ते आपल्या भारताच्या संविधानाने हे कधीही विसरता कामा नये. एक लक्षात घ्या, संविधान हा एकच अतिशय महत्वाचं एक डॉक्युमेंट आपल्या ज्येष्ठांच्यासाठी सुद्धा म्हणतो. पण या संविधानामध्ये सांगून ठेवलेलं आहे की आर्टिकल 39 आणि आर्टिकल 41 याला मार्गदर्शक तत्व म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतात. तर या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स प्रमाणे राज्य सरकारांवर बंधनं घातलेली आहे की या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये सांगितलेल्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही तुमची धोरणं करा ज्येष्ठांच्या संबंधीची आणि ती धोरणं राबवा. त्याच्यासाठी राष्ट्रीय नॅशनल पॉलिसी आहे, स्टेट पॉलिसी आहे. पण ते तसं होतं का, तर ते तसं होत नाही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी दबाव गट आपण जे तयार करतोय, जे दबाव गट सातत्याने थोडेसर करतायत, आत्ताही सुद्धाही त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे.
तो होणं देखील आवश्यक आहे. तर भारताच्या संविधानाची माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण या संविधानामध्ये भेदभावाला जागा नाही आणि ज्येष्ठांच्या संबंधीचा जो भेदभाव आरोग्य सेवेमध्ये होतो, सार्वजनिक ठिकाणी होतो, तो भेदभाव देखील आता आपल्याला बंद करण्यासाठी पुन्हा एकदा संविधानाचीच मदत घ्यावी लागणार आहे. दरवेळेला कायदा नुसता बोलूनही चालत नाही. संविधान सुद्धा तेवढंच महत्वाचं एक डॉक्युमेंट आहे आणि या संविधानानुसार आपलं एकूणच जगणं मॉनिटर होतं. आता आपली जगण्याची जी क्वालिटी आपण म्हणतो की ज्येष्ठांच्या जगण्याचा दर्जा आणि ज्येष्ठांच्या जगण्याची जी प्रतिष्ठा आहे ती फार महत्वाची आहे. कारण आज आपण बघितलं तर आपल्याकडे सगळे बऱ्याच ठिकाणी अन्याय होताना दिसतोय. नुकतंच मला असं कळलं की म्हणजे रुडे सरांनीच हे वास्तव लक्षात आणून दिलं की कोरोनाच्या काळामध्ये ट्रेन्स बंद झाल्या. ट्रेन्स बंद झाल्यावर ज्येष्ठांचं जे रेल्वेचं बुकिंग होतं ते देखील बंद केलं. साहजिकच ज्येष्ठांचं फिरणं देखील, मॉबिलिटी देखील बंद झालेली आहे. सायलेंटली अशा पद्धतीने ज्येष्ठांवर तुला दिलेल्या फॅसिलिटी काढून घेण्याचे प्रकार झाले आणि शेवटी ज्येष्ठांच्या जगण्याचा दर्जा देखील घसरत जाणार आहे. त्यांची मोबिलिटी कमी होणार आहे. मोबिलिटी कमी झाल्यावर साहजिकच एकूणच जगण्याचे नवीन प्रश्न उत्पन्न होणार आहे. तर मित्रांनो, हा जो कायदा आहे हा या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हा विचार करावा असं मला वाटतं. केवळ एक आणि एकाच अँगलने हा कायदा आहे त्याला सोडून देऊ वगैरे असं करूयात नको. आणि त्याच्यासाठी हा कायदा राबवण्यासाठी शेवटी सरकार कायदे करून मोकळं होतं, परंतु ते राबवायची जबाबदारी मात्र आपल्या सर्वांवरच असते. तुम्ही, मी, फेस्कॉम आणि फेस्कॉमनी विणलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांचं जाळं याचा अतिशय प्रभावीपणे आज आपण उपयोग करून घेऊ शकतो. पण आवश्यकता काय आहे तर ह्या जाळ्यातल्या शेवटच्या ज्येष्ठाचं योग्य पद्धतीने ट्रेनिंग आणि हे जर ट्रेनिंग आपण करू शकतो, त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण केली, त्यामध्ये सेन्सिटायझेशन जर त्यांना केलं तर निश्चितपणे आपण या कायद्याचा वापर करून ज्येष्ठांचं जगणं सुसह्य करू शकतो. मग सेन्सिटायझेशन करण्यासाठी आपल्याला पोलिसांचं सेन्सिटायझेशन करायला लागेल. आपल्याला आज जनसेवा सारख्या अनेक एनजीओ मध्ये काम करत असलेल्या MSW मुलांचं सेन्सिटायझेशन करावं लागेल, ज्येष्ठांचं सेन्सिटायझेशन करावं लागेल, सरकारी नोकरांचं सेन्सिटायझेशन करावं लागेल आणि ज्येष्ठांमध्ये असलेल्या स्त्री पुरुष भेदभाव जो आहे त्याच्या संबंधी पुन्हा एकदा ज्येष्ठ पुरुषांचं देखील सेन्सिटायझेशन होणं अतिशय गरजेचं वाटतं. तर कुठे आपण ह्या प्रश्नाला मला वाटतं की हेड ऑन पद्धतीने म्हणजे सरळ सरळ भिडू शकू आणि यावरचे तोडगे काढू शकू. आणि त्याच्यासाठी आवश्यकता आहे की अवेअरनेस कॅम्पेन सुरू करणं. त्या अवेअरनेस कॅम्पेनमध्ये सगळ्यात मला असं वाटतं की एक विधी साक्षरतेचं पॅरालिगल मॉड्यूल मी डेव्हलप केलेलं आहे आणि हे पॅरालिगल मॉड्यूल मी याच्या आधी अनेकदा महिला संघटनांच्यासाठी देखील ते मी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामधनं महिला संघटनांना आणि महिला संघटनातील कार्यकर्त्यांना फार मोठ्या पद्धतीने त्यांचं सक्षमीकरण झालं होतं आणि त्यांना काउन्सिलिंग करताना पटकन जे काही प्रश्न निर्माण होतात कायदेशीर त्याची ती उत्तरं त्या मॉड्यूलमध्ये त्यांना पटापट मिळत जातात. त्याच्यासाठी 1 दिवसाचं शिबिर वगैरे घेतली होती. तर त्या पद्धतीची 1 दिवसाची विधी साक्षरता शिबिरं देखील आपल्या महत्वाच्या कार्यकर्त्यांची किमान घेऊन आपण सुरुवात करू शकतो की जेणेकरून ह्या कायदा आपण अतिशय ग्राउंड लेवलला अतिशय प्रभावीपणे इम्प्लिमेंट करू शकतो. सुरेश भटांच्या ह्या 2 ओळींनी माझं व्याख्यान समाप्त करतो. सुरेश भटांनी जगण्यासंबंधीच्या अतिशय महत्वाच्या ह्या ओळी म्हटल्या होत्या त्या आपल्या ज्येष्ठांना जास्त लागू आहेत. त्या अशा आहेत की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तर अशा परिस्थितीत असणाऱ्या आपल्या इतर ज्येष्ठांच्यासाठी आपण सगळे मिळून काहीतरी एक प्रयत्न करूयात असं मला वाटतं. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठांसाठीचे कायदे आणि माहितीपर कार्यक्रम या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये ज्येष्ठांचे वृद्धाश्रम याविषयीची माहिती जाणून घेतली आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे यांनी. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार
मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.